नमस्कार. सातच्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. जागतिक मंदीच्या समस्येवर उपाय योजण्यासाठी संघटित समन्वित प्रयत्न करण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं G20 शिखर परिषदेत आवाहन. शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीनं जम्मू काश्मीरचे नेते आणि जनतेबरोबर संवाद साधण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ काश्मीरमध्ये दाखल. मानवतेच्या सेवेसाठी नोबेल पारितोषिकाच्या मानकरी भारतरत्न मदर तेरेसा यांना व्हॅटिकन सिटीत संतपद बहाल. देश स्वतंत्र झाल्यानंतर प्रतिकूल परिस्थितीतल्या व्यक्तीलाही उन्नतीची संधी मिळणं हीच भारतीय लोकशाहीची ताकद, राष्ट्रपती. कोकण रेल्वे मार्गावर राज्यातल्या 9 स्थानकांवर आजपासून सीसीटीव्ही कार्यान्वित. रत्नागिरी ते कारवार स्थानकांदरम्यान सर्वच स्थानकांवर यापुढे कॅमेऱ्याची नजर. कृषी आधारित उद्योगांच्या उत्पादनांची विक्री आणि नफ्यात 15 ते 45% वाढ होण्याची अपेक्षा असोचेम अहवालात व्यक्त. राज्यात उद्यापासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवासाठी लगबग. कोकणात जाणाऱ्या रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी. आणि नागपुरातल्या हिंगणा तालुक्यात देवळी सावंगी गावात हरतालिकेच्या पूजेसाठी गेलेल्या 6 महिलांचा बुडून मृत्यू. नमस्कार आणि सविस्तर वृत्त. सध्या सगळं जगच अत्यंत बिकट परिस्थितीतून जात आहे. जागतिक मंदी हा चिंतेचा विषय आहे. या मंदीच्या संकटातून लवकरात लवकर बाहेर यायचं असेल तर नुसती चर्चा करून भागणार नाही, तर आपल्या सगळ्यांना एक ध्येय ठरवून ते साध्य करण्यासाठी संघटित आणि समन्वित प्रयत्न करावे लागतील, असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं. चीनमध्ये हांगझू इथं 11व्या G20 शिखर परिषदेला आजपासून सुरुवात झाली. त्या परिषदेत पंतप्रधान बोलत होते. मंदी हटवली पाहिजे एवढं सांगून पंतप्रधान थांबले नाहीत, तर त्यांनी मंदी दूर करण्यासाठी एक कृती आराखडाही सादर केला. अर्थव्यवस्था सुधारणा, देशी उत्पादन वाढवणं, पायाभूत सेवा सुविधांच्या क्षेत्रात अधिकाधिक गुंतवणूक करणं आणि मनुष्यबळाचा कमाल वापर करणं अशी चतुसूत्री पंतप्रधानांनी सादर केली. या सगळ्या गोष्टी साध्य करण्याकरता सशक्त भागीदारी प्रकल्पांचं जाळं उभारणं अत्यावश्यक आहे, असं सांगून पंतप्रधान म्हणाले की जगाच्या एकूण उत्पादनात G20 राष्ट्रांचा 85% वाटा आहे, हे विसरून चालणार नाही. नाविन्यपूर्ण आणि सर्वसमावेशक जागतिक अर्थव्यवस्था असं या 2 दिवस चालणाऱ्या परिषदेचं स्वरूप आहे. परिषद सुरू होण्यापूर्वी पंतप्रधानांनी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेऊन अनेक द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा केली. पाकव्याप्त काश्मीरमधलं चीन-पाकिस्तान आर्थिक क्षेत्र हा आमच्याकरता चिंतेचा विषय आहे, असं त्यांनी सांगितलं. दोन्ही देशांनी आपले धोरणात्मक हितसंबंध जपण्याकरता संवेदनशीलता दाखवावी, दहशतवादाचा बिमोड संघटितपणे करावा आणि परस्परांना अत्यावश्यक ती मदत करावी, असं त्यांनी स्पष्ट केलं. पंतप्रधानांनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान माल्कम टर्नबुल यांचीही भेट घेतली. तसंच हांगझू इथं ब्रिक्स नेत्यांच्या बैठकीतही पंतप्रधानांनी भारताची भूमिका विशद केली. ब्रिक्स राष्ट्रांचा समूह अत्यंत प्रभावशाली असल्यानं आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांना दिशा, आकार आणि आधार देण्याचं काम आपणच करू शकतो, असंही पंतप्रधानांनी या बैठकीत म्हटलंय. चीनमधल्या हांगझू इथं आज G20 राष्ट्रांची 2 दिवसीय शिखर परिषद झाली. भारत आणि G20 राष्ट्रांचे संबंध याबाबत आंतरराष्ट्रीय घडामोडीचे विश्लेषक शैलेंद्र देवळाणकर यांनी दूरध्वनीवरून अधिक माहिती दिली. आज जी G20 ची समिट होती आहे चीनमध्ये, त्यामध्ये प्रामुख्याने काही महत्त्वपूर्ण प्रश्नांवरती चर्चा केली जाणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने बेरोजगारीचा प्रश्न असेल, आरोग्याचा प्रश्न असेल, तसंच मागच्या G20च्या समिटमध्ये जी ऑस्ट्रेलियामध्ये झाली होती त्यामध्ये भारताने विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळ्या पैशाचा जे नकारात्मक परिणाम आहेत जे अर्थव्यवस्थांवरती होता तो मुद्दा उपस्थित केला होता आणि त्यांनी ऑटोमॅटिक इन्फॉर्मेशन एक्सचेंज सिस्टम ऑन ब्लॅक मनी नावाची एक संकल्पना फ्लोट केलेली होती. त्यावर देखील चर्चा होण्याची आजच्या समिटमध्ये दाट शक्यता आहे. विशेष करून लक्षात आपण हे घेतलं पाहिजे की भारताला याचा फायदा कसा आहे. याचं कारण असं आहे की जवळपास जागतिक व्यापाराच्या 85% व्यापार हा G20च्या अंतर्गत येतो. त्याचप्रमाणे जागतिक संपत्तीच्या 90% संपत्ती ही G20 राष्ट्रांकडे आहे आणि त्याचा जे 19 देश आहेत आणि युरोपियन युनियन हा देखील त्याचा सदस्य देश आहे आणि या सर्वांबरोबर भारताचे व्यापारी संबंध आहेत. त्यामुळे या अशा समिट्समध्ये भारताला ज्याप्रमाणे बहुपक्षीय पातळीवरनं चर्चा करता येते, त्याचप्रमाणे विविध राष्ट्रांचे जे प्रमुख तिथे येतात त्यांच्याबरोबर द्विपक्षीय पातळीवरनं चर्चा करून भारताला अनेक व्यापारी संधी मिळवण्याची मोठी
एक बाब या सगळ्या समिटच्या माध्यमातून उपलब्ध होते. या समिटच्या माध्यमातून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग असतील, बराक ओबामा असतील, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान असतील किंवा युनायटेड किंगडमचे पंतप्रधान असतील, यांच्यावरनं द्विपक्षीय पातळीवरच्या मुद्द्यांवर चर्चा करतील. म्हणून एकंदरीतच भारताच्या आर्थिक व राजकीय हितसंबंधाच्या दृष्टीने G20 समिट ही अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. जम्मू काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी तिथल्या नेत्यांबरोबर आणि जनतेबरोबर संवाद साधण्याकरता केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय 26 खासदारांचं एक शिष्टमंडळ आज काश्मीरमध्ये दाखल झालं. काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्याबरोबर या शिष्टमंडळानं आज चर्चा केली. हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बुरहान वाणी सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत ठार झाल्यानं काश्मीरमध्ये प्रचंड हिंसाचार उसळला आणि 71 जणांना आपले प्राण गमवावे लागले. जखमी झालेल्यांची संख्याही मोठी आहे. सर्वपक्षीय शिष्टमंडळाबरोबर चर्चा करण्यासाठीचे मेहबूबा मुफ्ती यांचं निमंत्रण फुटीरतावाद्यांनी अपेक्षेप्रमाणेच फेटाळून लावलं. मूळ प्रश्नांवर उपाय शोधण्यासाठी अशा प्रकारच्या चर्चांवर आमचा विश्वास नाही असं त्यांनी म्हटलंय. दरम्यान अशांत असलेल्या काश्मीरमध्ये आज 58व्या दिवशीही जनजीवन पूर्वपदावर येऊ शकलं नाही. दक्षिण काश्मीरमधल्या शिपॉया जिल्ह्यात आंदोलकांनी एक इमारत पेटवून दिली. या जिल्ह्यातल्या पेंजुरा गावातील लोकांनी निषेध मोर्चा काढल्यानं त्यांना नियंत्रणात आणण्याकरता पोलिसांनी लाठीमार केला आणि अश्रुधुराचा वापर केला. श्रीनगरमधल्या अनेक भागात अजूनही संचारबंदी लागू आहे. फुटीरतावाद्यांनी आपला संप येत्या 8 तारखेपर्यंत चालूच ठेवण्याचा निर्णय घेतल्यानं काश्मीरातलं जनजीवन अजूनही विस्कळीत आहे. बरीचशी दुकानं, उद्योग केंद्र, पेट्रोल पंप आजही बंद होते. रस्त्यावरची वाहतूक तुरळक होती. परोपकार दिनदुबळ्यांची सेवा म्हटलं की आपल्या नजरेसमोर व्यक्तिमत्व येतं ते थोर मदर तेरेसा यांचं. याच सेवेसाठी आज भारतरत्न आणि नोबेल पारितोषिक विजेत्या मदर तेरेसा यांना संतपद बहाल करण्यात आलं. व्हॅटिकन सिटी इथं विविध कार्यक्रमानंतर ख्रिश्चन धर्माचे सर्वोच्च धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांनी मदर तेरेसा यांना ही उपाधी बहाल केली. या कार्यक्रमाला भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज व्हॅटिकन सिटी इथं उपस्थित होत्या. कोलकाता इथं मदर तेरेसा यांनी 45 वर्ष गरीब आणि निराधारांची सेवा केली. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या नावानं झालेल्या 2 चमत्कारानंतर पोप फ्रान्सिस यांनी मदर तेरेसा यांना संतपद देण्याची घोषणा मार्चमध्ये केली होती. मदर तेरेसा म्हणजे करुणेचं मूर्तिमंत रूप असून त्यांना संतपद मिळाल्याबद्दल आनंद झाला असल्याचं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आपल्या संदेशात म्हटलंय. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मदर तेरेसा यांना आदरांजली वाहिली आहे. गरीबामध्ये राहण्यासाठी गेली असताना तिला एक हिंदूचं, मला नाव आठवत नाही, पण मंदिर मदर तेरेसाला राहायला दिलं आणि त्या चौथाऱ्यावरती तिने कार्याला सुरुवात केली. अशा प्रकारे सर्व धर्मीय, सर्व जातीय लोकांसाठी कार्यक्षेत्र तिचं उघडकीला आलं आणि त्यामुळे सर्व प्रकारच्या लोकांनी त्यामध्ये सहभाग घेतला. आणि मदर तेरेसांना मला वाटतं एवढं साह्य मिळालं किंवा त्याचबरोबर आपल्याला सांगता येईल की त्यांना अनुयायी मिळाले की ते जाती धर्मापेक्षा पलीकडे जाणारे माणसाच्या हृदयामध्ये जी देवानं कळकळीची भावना ठेवली आहे ती व्यक्त करण्यासाठी मदर तेरेसांच्या जागी त्यांना जागा मिळाली आणि अशा प्रकारे सुप्रतपणे त्या कलकत्त्याच्या ठिकाणी सेवेचं एक वेगळं जगात रूप दर्शविण्यात आलं किंवा घडविण्यात आलं. आम्हाला अत्यंत आनंद वाटतो की हा दिवस संपूर्ण जगसाठी महत्त्व आहे, कारण मदर तेरेसा संत होणार आहे आणि तिने गरिबासाठी खूप कार्य केले आहे. जे लोक गरीब आहेत, ज्यांच्यासाठी कोण नाही, मदर तेरेसा या लोकांकडे गेली आणि त्यांची सेवा केली. जेव्हा मी शाळेत होतो तेव्हा मदर टेरेसांच्या आयुष्यावर बरीच पुस्तकं पण वाचली आहेत आणि निबंध देखील आम्ही लिहिलेले आहेत. तर आता आम्हाला फार आनंद होतो की यावेळी आता त्यांना संत म्हणून जे डिक्लेअर केलं जात आहे, तर खरंच ही खूप आनंदाची गोष्ट आहे. कारण त्या आपल्यापैकीच एक होत्या ज्या गरिबांना जवळ करत होत्या. अगदी गरीबातलं गरीब म्हणजे ज्यांना आपण हात लावायला पण घाबरतो, ज्यांना त्रास झालेला असतो, काही अशा माणसांना त्यांनी जवळ केले. त्या खरोखरच सगळ्या जगाच्या माता होत्या. मानवतावादी सेवेसाठी करुणामूर्ती मदर तेरेसा यांना आज संतपद बहाल केल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत मदर तेरेसा यांच्या स्मरणार्थ भारतीय टपाल विभागानं एका टपाल तिकिटाचं अनावरण केलं.
स्वतंत्र प्रभार असलेले केंद्रीय दूरसंवाद राज्यमंत्री मनोज सिन्हा यांच्या हस्ते या टपाल तिकिटाचं अनावरण झालं. मदर तेरेसा यांनी मानवतावादी सेवेसाठी केलेल्या कार्याबद्दल देशाला अभिमान असून इतरांनी त्यांच्या कार्यातून प्रेरणा घ्यावी असं सिन्हा यावेळी म्हणाले. देश स्वतंत्र झाल्यानंतर प्रतिकूल परिस्थितीतल्या व्यक्तीलाही उन्नतीची संधी मिळणं हीच भारतीय लोकशाहीची ताकद आहे असं प्रतिपादन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केलं. सोलापुरात आज माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचा अमृत महोत्सवी सोहळा झाला. त्या सोहळ्यात राष्ट्रपती बोलत होते. आपल्या देशाच्या समृद्ध लोकशाहीनं प्रत्येक माणसाला संधी दिली याचं आदर्श उदाहरण म्हणजे सुशीलकुमार शिंदे आहेत. शिंदे यांनी प्रतिकूल सामाजिक, आर्थिक आणि कौटुंबिक परिस्थितीवर मात करून मिळवलेलं हे यश तरुणांसाठी प्रेरणादायी आहे असं राष्ट्रपतींनी म्हटलंय. या कार्यक्रमात राष्ट्रपतींनी सुशीलकुमार शिंदे यांचा सत्कार केला. यावेळी राज्यपाल चे विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी केंद्रीय मंत्री पी चिदंबरम, खासदार अशोक चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कोकण रेल्वे मार्गावरील रत्नागिरी ते कारवार स्थानकांदरम्यानची सर्व रेल्वे स्थानकं आता सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीखाली येणार आहेत. रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी आज ही माहिती दिली. गोव्यात मडगाव इथं आज इंटरनेट प्रोटोकॉल बेस्ड सीसीटीव्ही यंत्रणेचं उद्घाटन प्रभू यांच्या हस्ते झालं. त्याप्रसंगी ते बोलत होते. मडगाव आणि थिविम रेल्वे स्थानकं यापूर्वीच सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीखाली आली आहेत. मडगाव इथं झालेल्या सीसीटीव्ही यंत्रणेच्या उद्घाटनानंतर आणखी 17 रेल्वे स्थानकांवर सीसीटीव्हीची यंत्रणा कार्यान्वित झाली आहे. यात राज्यातल्या कोलाड, माणगाव, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, सिंधुदुर्ग आणि सावंतवाडी या स्थानकांचा समावेश आहे. यंदा समाधानकारक पाऊस झाल्यानं कृषी आधारित उद्योगांना ऊर्जितावस्था येणार असून या उद्योगांच्या उत्पादनांच्या विक्रीत आणि नफ्यात 15 ते 45% घसघशीत वाढ होण्याची शक्यता असोचेम या संघटनेच्या अहवालात व्यक्त करण्यात आली. महिंद्रा अँड महिंद्रा, रॅलीज इंडिया, जैन इरिगेशन यासारख्या उद्योगांना चांगले दिवस येण्याची शक्यता असल्याचा हा अहवाल म्हणतो. सिंचन क्षेत्रासाठीच्या मूलभूत सुविधा, शेतीसाठीची अवजारं, बी बियाणं, अन्न प्रक्रिया उत्पादन तसंच ग्राहकोपयोगी उत्पादन यांच्या मागणीत प्रचंड वाढ होणार असल्यानं संबंधित उद्योगांना त्याचा चांगला फायदा होईल असं या अहवालात म्हटलं आहे. बुलडाणा जिल्ह्यातल्या खामगाव इथं जिल्हा कृषी साहित्य विक्रेता आणि उत्पादक संघाच्या वतीनं कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांचा आज चांदीचा नांगर देऊन सत्कार करण्यात आला. शेतकऱ्यांना खतामध्ये कमी किंमत करून देण्याचं तसंच शेती साहित्य खरेदीसाठी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट रक्कम जमा करण्याचे आदेश पारित करण्यात आले असल्याची माहिती फुंडकर यांनी याप्रसंगी दिली. कृषी साहित्य विक्रेता आणि उत्पादक संघाच्या वतीनं मांडण्यात आलेल्या समस्यांचं लवकरच निराकरण करण्यात येईल असं आश्वासन त्यांनी दिलं. या कार्यक्रमाला कृषी साहित्य विक्रेता उत्पादक संघाचे जिल्हाध्यक्ष उदय सोनी तसंच जिल्हाभरातले कृषी साहित्य विक्रेते आणि उत्पादक उपस्थित होते. गणेशोत्सवाला उद्यापासून सुरुवात होणार असली तरी ढोल ताशांच्या गजरात आज नागपूरच्या राजाच्या आगमनाची शाही मिरवणूक काढण्यात आली. शहराच्या मध्यवर्ती भागातून परिक्रमा करत रेशीमबाग इथल्या मंडपात त्याची स्थापना करण्यात आली. नागपूरच्या राजाची ही शाही मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. गणेशोत्सव आता फक्त काही तासांवर येऊन ठेपलाय. कोकणातल्या गणेशोत्सवाचा रंग आणि ढंग काही वेगळाच असतो. त्यामुळे नेहमीप्रमाणे मिळेल त्या वाहनानं किंवा रेल्वेनं गणेशभक्त कोकणात दाखल होत आहेत. त्यासाठी तब्बल 2000पेक्षा बसेस आणि 250हून जास्त रेल्वे गाड्या प्रवाशांच्या सेवेत दाखल झाल्यात. एकट्या सिंधुदुर्गातच जवळपास 10 लाख गणेशभक्त येण्याची शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे कोकणाकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली असून मुंबईतून सिंधुदुर्गात पोहोचण्यासाठी 18 ते 20 तास लागत आहेत. मुंबईवरून आम्ही दरवर्षी गणपती सणानिमित्त गावाला दरवर्षी येतो. पण ह्या वर्षी आम्हाला फार त्रास झाला. ट्रॅफिकचा आम्हाला एवढा त्रास झाला की मुंबई गोवा मार्गे आज येताना आम्हाला एवढं ट्रॅफिक मिळालंय की अक्षरशः आम्ही थकून गेलोय. सिंधुदुर्गातल्या आणि कोकणातल्या सगळ्याच बाजारपेठा ग्राहकांनी फुलून गेल्या असून कायदा आणि सुव्यवस्था राखण्याकरता चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. आज भाद्रपद शुद्ध तृतीया, श्री गणेश चतुर्थीचा आदला दिवस. हा दिवस हरतालिका पूजनाचा म्हणून ओळखला जातो. सखी आणि पार्वतीनं श्री शंकर पती मिळावा म्हणून हे व्रत केलं अशी आख्यायिका आहे. हिंदू कुमारिका चांगला पती मिळावा म्हणून या दिवशी उपवास आणि हाराची म्हणजे श्री शंकराची पूजा करतात. श्रावणात उपलब्ध होणारी फुलं आणि विविध प्रकारच्या पत्री म्हणजे पानं त्याला अर्पण केली जातात. विवाहित स्त्रिया सुद्धा पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करतात. हरतालिकेच्या रात्री फुगड्या, झिम्मा, गाणी असे वेगवेगळे खेळ खेळून जागरण केलं जातं.
आज नागपुरात हिंगणा तालुक्यातल्या देवळी सावंगी इथं हरतालिकेच्या पूजेसाठी गेलेल्या 5 मुली आणि एका महिलेचा नाल्यात बुडून मृत्यू झाला. विदर्भात अनेक ठिकाणी हरतालिकेच्या पूजेसाठी पानवठ्यामधली वाळू काढून त्याची पिंड बनवून पूजा करण्याची प्रथा आहे. यासाठी आज सकाळी 10:30च्या सुमाराला या महिला गावाबाहेरील नाल्यात उतरल्या, मात्र पाण्याचा अंदाज न आल्यानं आणि नाल्यातल्या गाळात फसल्यामुळे या सर्वांना आपले प्राण गमवावे लागले. या घटनेनंतर नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे देवळी सावंगी इथं पोहोचले. या घटनेचा अहवाल बुधवार संध्याकाळपर्यंत सादर करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले आहेत. फार दुर्दैवी घटना आहे. बंधाऱ्याचं काम करताना कॉन्ट्रॅक्टरनी बंधाऱ्याच्या बाहेरच्या बाजूला माती जी काढली ती माती पुन्हा जर त्या जो खड्डा होता त्यात टाकली असती. प्राथमिक दृष्ट्या असं आढळतं की खड्ड्यात माती न भरल्यामुळं आणि प्रतिवर्षी जनतेला जो अनुभव आहे की इथे नॉर्मल पाणी असतं, तो खड्डा वगैरे नसेल असं त्या मुलीला वाटलं आणि म्हणून कोणतरी एक आतमध्ये गेलं ते गौराई शिरवण्याकरता. एकाबरोबर दुसरीचा हात, तिसरीचा हात, चौथीचा हात, एकाला वाचवायला दुसरा, दुसऱ्याला वाचवायला तिसरा, असं करता करता नागोसे परिवारातली एक, डडमल परिवारातली 1-2 मुली, चामकारे आणि चौधरी राऊत असे 5 मुली आणि 1 महिला. मुंबई गोवा महामार्गावरील लांजा अजनरी घाटात आज पहाटे 3 वाजता एक खासगी बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर 19 जण जखमी झाले. विशाल ट्रॅव्हल्सची बस कुणकेश्वर देवगडला जात असताना चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला. यामुळे मुंबई गोवा महामार्गावरली वाहतूक 3 तास ठप्प होती. जखमींना लांजा इथल्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दरम्यान मुंबई गोवा महामार्गावर काल रात्री मोटारसायकल आणि वॅगनर गाडी यांच्यात टक्कर होऊन झालेल्या अपघातात हुमरमला इथल्या दोघा सख्या भावांचा जागीच मृत्यू झाला. हे दोघे कुडाळ इथून पावशी इथं जाताना हा अपघात झाला. हवामान. भारतीय हवामान खातं यंदाच्या वर्षापासून प्रथमच थंडीचा अंदाज तसंच शीतलहरीबाबत इशारा जारी करणार आहे. डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात हा अंदाज दिला जाणार आहे. हवामान खातं गेल्या 25 वर्षापासून मान्सूनचा अंदाज जाहीर करत आहे. गेल्या 24 तासात कोकणात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या 36 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. याच काळात मराठवाड्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा अंदाज आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 31, किमान 24 अंश सेल्सिअस. नागपूर 32 आणि 24. पुणे 29 आणि 20. औरंगाबाद 30 आणि 21. नाशिक 29 आणि 20. कोल्हापूर 28 आणि 21. रत्नागिरी 30 आणि 24. सोलापूर 31 आणि 22. आणि अमरावती कमाल 31, किमान 20 अंश सेल्सिअस. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. जागतिक मंदीच्या समस्येवर उपाय योजण्यासाठी संघटित समन्वित प्रयत्न करण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं G20 शिखर परिषदेत आवाहन. शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीनं जम्मू काश्मीरचे नेते आणि जनतेबरोबर संवाद साधण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ काश्मीरमध्ये दाखल. मानवतेच्या सेवेसाठी नोबेल पारितोषिकाच्या मानकरी भारतरत्न मदर तेरेसा यांना व्हॅटिकन सिटीत संतपद बहाल. देश स्वतंत्र झाल्यानंतर प्रतिकूल परिस्थितीतल्या व्यक्तीलाही उन्नतीची संधी मिळणं हीच भारतीय लोकशाहीची ताकद, राष्ट्रपती. कोकण रेल्वे मार्गावर राज्यातल्या 9 स्थानकांवर आजपासून CCTV कार्यान्वित. रत्नागिरी ते कारवार स्थानकांदरम्यान सर्व स्थानकांवर यापुढे कॅमेऱ्याची नजर. कृषी आधारित उद्योगांच्या उत्पादनांची विक्री आणि नफ्यात 15 ते 45% वाढ होण्याची अपेक्षा ASSOCHAM अहवालात व्यक्त. राज्यात उद्यापासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवासाठी लगबग. कोकणात जाणाऱ्या रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी. आणि नागपुरातल्या हिंगणा तालुक्यात देवळी सावंगी गावात हरतालिकेच्या पूजेसाठी गेलेल्या 6 महिलांचा बुडून मृत्यू. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सुरू केलेला सार्वजनिक गणेशोत्सव राज्यभरात उद्यापासून सुरू होतोय. 10 ते 11 दिवस सुरू राहणाऱ्या उत्सवादरम्यान कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसंच कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी नागरिकांना तसंच गणेश मंडळांना मार्गदर्शन करण्यासाठी मुंबई शहर वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त अनिल कुंभारे यांना आज रात्री 9:30च्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलंय. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.